गुड मॉर्निंग, नमस्कार मैत्रिणी. आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मस्त अशी सॉफ्ट फ्लफी असा आपण इडलीची रेसिपी बघणार आहोत. किती छान इडली झालेलं बघा. पात्राला सुद्धा इडली चिटकलेली नाही आहे. त्या पद्धतीने आपल्याला इडली करायची मस्त अशी. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला बघूयात मस्त अशी रेसिपी. इडलीसाठी आदल्या दिवशी भिजवावं लागतो तांदूळ, डाळी वगैरे. हे रेशनचे तांदूळ आहेत. जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुकड्याचे तांदूळ जे असतात, तुकडे तांदूळ बासमतीचे वगैरे ते वापरू शकता. तांदूळ जर तुम्ही 3 वाटी घेतलात, 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जो काही कोणतंही भांडी असू द्या, छोटी वाटी असू द्या, मोठी वाटी असू द्या, त्या वाटीनेच माप घ्यायचे. 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेला आहे. हे विदाउट पॉलिशिंगचे उडीद डाळ आहेत. घरातले असल्यामुळे काळे काळे दिसत आहेत. आणि हे हरभरा डाळ आहे 1 वाटी. तुम्हाला पोहे ॲड करायचं असेल तर पोहेसुद्धा 1 वाटी घेऊ शकता. पोहे नसला तरी हरभरा डाळ घ्या. आणि हे आहे मेथी दाणे. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी हरभरा डाळ. आणि पोहे घ्यायचं असेल तर 1 वाटी पोहे आणि 1 चमचा मेथी दाणे. ह्या प्रकारे घ्या. जर जास्त करायचं असेल तर 6 वाटी तांदूळ घ्या आणि 2-2 वाटी डाळी घ्या. तर चला जे आपण भिजवलं होतं ते डाळी बघूयात. आणि हे डाळ माझा साल होते जे उडीद डाळीचे ते पूर्ण निघाले. हे बघा, याला थोडं स्वच्छ धुवून घेऊयात, जेणेकरून जे वरचे काळपट डाळी साल होते ते निघून जातात. हे बघा ह्या प्रकारे. पण डाळीचे जे साल असतात ते पण आपल्या शरीरासाठी चांगलं असतो. तर सर्व डाळी आणि तांदूळ ह्या प्रकारे मिक्सरमध्ये टाकायचे. मेथी दाणेसुद्धा भिजून मी तांदळाचंच टाकलेलं आहे. ह्या प्रकारे मिक्सर करून घ्यायचे. 8 तासासाठी भिजवायचे आपल्याला. सकाळी जर तुम्ही भिजू घातलं तर संध्याकाळी ह्या प्रकारे मिक्सर करून घ्यायचे. ह्या प्रकारे सर्व मिक्सर करून घेतलेलं आहे. यात सोडा किंवा मीठ काहीही ॲड करायचं नाही आहे. पूर्ण जेवढं डाळी आणि तांदूळ होतं तेवढं ह्यावढं पूर्ण भरलेलं आहे माझं कुकर जवळपास. बघा, दुसऱ्या दिवशी ह्या प्रकारे फुगते. पूर्ण भरून ठेवायचं नाही. कोणतीही भांडीत घेतला तर भांडी थोडासा कमी घ्यायचा, कारण दुसऱ्या दिवशी आपले पीठ आंबलून म्हणजेच फुगून जास्त होते. ह्या प्रकारे फुगलेला आहे बघा कुकर. जेव्हा आपण आदल्या दिवशी भिजवलेलं मिक्सर करून ठेवलं होतं त्या दिवशी कमी होता, हे दुसऱ्या दिवशी थोडं मोठं फुगते. तर ह्यात तुम्हाला हवी तशी तुम्ही घ्या, जेवढं लागेल तुम्हाला तेवढं घ्या पीठ. आणि ह्यात मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका. ह्यात मीठ सोडा वापरलेला नाही आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. विदाउट सोड्याचे सुद्धा आपले इडली फुगतात. ह्या प्रकारे जर तुम्ही रेसिपी केलात तर. जर तुमचा माप चुकला तर सगळे इडलीचे हे सुद्धा चुकते, कारण काही वेळा कडक होतात, काही वेळा मऊ होते, काही वेळा चिटकतात भांड्याला. तर इडलीचे पात्र घेतलेले, त्यात 2 गिलास पाणी टाकले. तिकडे पाणी गरम होते तोपर्यंत आपण इडली पात्र्याला जे भांडी आहेत त्याला तेल लावून घेऊयात. ह्या प्रकारे तेल लावल्याने जो पीठ आहे तो चिटकणार नाही. इडली आपले मस्त असे तयार होतात. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटसुद्धा करा कसं वाटलं तुम्हाला इडली. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती हवी ते सुद्धा कमेंट करा. बघा ह्या प्रकारे पात्रात ठेवून घेऊयात. सर्व पात्राला इडलीला जेव्हा इडली करता त्याच्या आधी तुम्ही तेल लावायचं विसरू नका. जर तेल नाही लावलं तर इडली चिटकणारच 100%. ह्या प्रकारे ठेवून घेऊया. आणि मीडियम आचेवर 10 मिनटं वाफवून घ्यायचं आपल्याला. जर फुल ठेवत असाल तर 6 ते 7 मिनटात इडली तयार होतो आणि मीडियम आचेवर 10 मिनटात तयार होतं. ते तिकडे 10 मिनिट लागस तर आपली चहा तयार आहे. इकडं चहा पिऊन मोकळे झाले मी. तर बघा इडली छान अशी तयार झालेलं आहे. आमचे मॅडम वेटिंगला आहेत. झालं का नाही इडली चालू आहे.
आपल्या आधीचं रेसिपी व्हिडिओमध्ये मी इडली सांबर चटणी सगळे रेसिपी एकच व्हिडिओमध्ये टाकलेले आहे, ते सुद्धा बघायला विसरू नका. बघ किती छान असे इडली तयार होत आहेत आपले. जवळून दाखवते तुम्हाला. ह्या प्रकार चमच्याने किंवा चाकूने सुद्धा काढला तरी चालते. बघा किती छान मऊ असे फुगलेले इडली तयार झालेलं आहे. सोडा यूज केलेला नाही आहे, तुम्ही बघितलं. ह्या प्रकार चमच्याने किंवा चाकूने काढून घ्या. सेम हॉटेलसारखे इडली तयार झालेले आहे. एवढंच की हॉटेलात सोडा वापरतात, मी सोडा वापरलेला नाही. जे आवश्यक नाही ते वापरायची गरज नाही, कारण सोड्याने सुद्धा आपल्या शरीराला हानी पोचतो. त्यासाठी शक्यतो जे गरजेचं नाही ते वापरू नका. जे फायद्याचं आहे आपल्या शरीरासाठी ते वापरायला विसरू नका. बघा मस्त अशी इडली तयार झालेली आहे. ही इडली सांबार चटणीची मी रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे, ते बघायचं विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, कमेंट करायला विसरू नका. तर नेक्स्ट रेसिपीला भेटू. बाय.